नागपूर जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे। त्यासाठी पोलिंग पार्टी रवाना झाल्यात। या निवडणुकीमध्ये अनिल देशमुख, सुनील केदार, चंद्रशेखर बावन्नकुळे, राजेंद्र मुळूक यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बीड जिल्ह्यात 183 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होतं। 183 पैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात, तर 16 ग्रामपंचायतींनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। सरपंच पदासाठी 531 उमेदवार रिंगणात आहेत, तर 3236 सदस्य रिंगणात आहेत। बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे। ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांनी कर्हा वागजमध्ये संचलन केलं। रायगड जिल्ह्यात सरपंच पदाच्या 168 जागांसाठी आणि 177 ग्रामपंचायतीच्या 1246 जागांसाठी उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे। या निवडणुकीत महायुती विरुद्ध इंडिया आघाडी असा मुख्य सामना होतोय, तर सुनील तटकरे, भरत गोगावले, जयंत पाटील, महेंद्र दळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली। रायगड जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। यासाठी मतदान कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयात यंत्र आणि इतर आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं। त्यासाठी विशेष एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात 100 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे। 628 जागांसाठी निवडणूक होणार आहे। तब्बल 2099 उमेदवार रिंगणात आहेत। आज मतदानाची पूर्वतयारी करण्यात आली। प्रदूषण कमी व्हावं यासाठी केंद्र सरकारच्या विशेष समितीच्या वतीनं PM ई-बस सेवा प्रकल्प योजना राबवण्यात येते। त्याद्वारे तब्बल 1300 वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत। 2 महिन्यात या बसेस महापालिका परिवहन समितीच्या ताफ्यात दाखल होतील। यात नागपूर, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासह 15 शहरांचा समावेश आहे। विमानाप्रमाणेच खासगी बसमध्येही सुरक्षेच्या सूचना दिल्या जाणार आहेत। राज्य परिवहन मंडळाच्या निर्णयानुसार विमानात हवाई सुंदरीकडून सुरक्षेच्या सूचना दिल्या जातात। त्याचप्रमाणे खासगी बसमध्येही सूचना देणं बंधनकारक करण्यात आलंय। बसचे वाढते अपघात लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळानं हा निर्णय घेतलाय। सणासुदीच्या काळात देश विदेशातील विमान तिकिटांचे दर गगनाला भिडलेत। विमान तिकिटांच्या दरात 200% वाढ झाली आहे। गो फर्स्ट कंपनी बंद झाल्यानं 56 विमानं सेवेतनं बाद झाल्यानं इतर कंपन्यांवर अतिरिक्त भार येतोय। त्यामुळे तिकिटाचे दर वधारलेत। राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून सगळीकडे गारठा वाढलाय। त्यामुळे वाढत्या तापमानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळतोय। दरम्यान राज्यात काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोव्यात पावसाची शक्यता आहे। माथेरानची राणी म्हणून ओळख असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन आजपासून सुरू झाली आहे। त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मिनी ट्रेनचा आनंद लुटता येणार आहे। पुणे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे। त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसतोय। राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावित कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांनी हा बंद पुकारलाय। राज्यातील कृषी सेवा केंद्रांच्या सलग 4 दिवसांच्या बंदमुळे शेतकऱ्यांची कोंडी होतीये। या बंदमुळे रब्बी हंगामातील पेरण्या आणि लागवडी खोळंबल्यात, खतं मिळत नसल्यानं लागवडी रखडल्यात, तर भाजीपाला पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारण्या होत नसल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। वाशिम जिल्ह्यातील सर्वच कृषी सेवा केंद्र चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतलाय। राज्य सरकारनं नवीन प्रस्तावित कायद्यात कृषी दुकानांसंदर्भात नियम अटीत बदल केलेत। हे नियम कृषी हिताला बाधा आहेत, म्हणून या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी हा बंद पाळण्यात येतोय। येवल्यात खतं बियाणं विक्रेत्यांनी 3 दिवसांचा बंद पुकारलाय। कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात खतं विक्रेत्यांचं आंदोलन सुरू आहे। येवल्यातही आंदोलन करण्यात आलं। जाचक कायदे रद्द झाले नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय। सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेऊन सरकारनं काढलेल्या नव्या GRची प्रत दिली। यावेळी जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली। या शिष्टमंडळात संदीपान भुमरे, अतुल सावे, नारायण कुचे, मंगेश चिवटे होते। 24 डिसेंबरची तारीख आरक्षणासाठी सरकारला दिल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं। मनोज जरांगेंना वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईत हलवण्याची शक्यता आता मावळली आहे। जरांगेंनी मुंबईत वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी नकार दिलाय। सध्या जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जरांगेंच्या लिव्हरला आणि किडनीला सूज झाली आहे।
मराठा आरक्षणासाठीचं उपोषण जरांगेंनी मागे घेण्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जरांगेंसोबत चर्चेसाठी 2 माजी न्यायमूर्ती पाठवण्याचा निर्णय फडणवीसांनीच घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. राज्यभरात कुणबी दाखले देण्यासाठी शासनाकडून GR जारी करण्यात आला आहे. कुणबी दाखले शोधण्यासाठी शिंदे समितीची व्याप्ती राज्यभर वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तसंच 24 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश देण्यात आले. जालन्यात गावबंदीच्या निर्णयाला बगल देत भाजपचे बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते बस स्थानक कामाचा उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ता आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्यानं एकच गोंधळ उडाला. मराठा आरक्षणासाठी कोकणातून मोठा पाठिंबा मिळतोय. अलिबागमध्ये मराठा उपोषण मागे घेतल्यानंतर कॅन्डल मार्च काढण्यात आला. शेकडो मराठा बांधव महिला हातात मेणबत्त्या घेत कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. येवल्याच्या अंदरसूलमध्ये सकल मराठा समाजानं रास्ता रोको आणि मुंडन आंदोलन केलं. जरांगे पाटलांचं उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला असा आरोप करत आंदोलकांनी 1 तास नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. अखेर मागण्यांचं निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं. मोहोळ तालुक्यातील वाफळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1934 सालच्या नोंदी आढळल्या असून एकाच रजिस्टरमध्ये 5 कुणबी दाखले सापडलेत. मराठा समाजातील व्यक्तीची कुणबी नोंद असल्याचे 5 दाखले आढळले. याची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. येवला तालुक्यातील ममदापूरमध्ये मराठा समाजाकडून साखळी उपोषण केलं जात आहे. जोरदार घोषणाबाजी करत परिसरातील 12 ते 15 गावातील मराठा बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली. जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलन केल्यास प्रचंड संख्येनं मराठा बांधव मुंबईवर धडकतील अशी प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. आपल्या कार्यालयावर झालेले हल्ले राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं दिसतंय असा आरोप शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख पुंडलिक खांडे यांनी केलाय. मराठा समाज असं करू शकत नाही असंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. आमदार रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जमिनीवर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भाजप कार्यकर्ते आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये काल राडा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी विद्यार्थ्यांची भेट घेत घडलेला प्रकार जाणून घेतला. तसंच दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. सांगलीमध्ये महापालिका आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार वाद उफाळून आला. महापालिकेनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी बाजार स्थलांतराची भूमिका घेतली. त्याला हातगाडे विक्रेत्यांनी विरोध करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. अहमदनगरमधील पारनेर जवळील अरुंद पुलाजवळ भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जखमी झालेत. कारनं अचानक ब्रेक दाबल्यानं मागून वेगात आलेली दुचाकी कारला जोरात धडकून हा अपघात झाला. महाड MIDC स्फोटाप्रकरणी आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जणांचा शोध अजूनही सुरू आहे. ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत काल स्फोट झाला होता. त्यानंतर NDRF कडून रात्री उशिरा बचाव आणि शोधकार्य सुरू करण्यात आलं. महाड MIDC स्फोटातल्या मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून 30 लाखांची मदत तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत केली जाणार आहे. सर्वच मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यानं त्यांची ओळख पटण्यासाठी DNA चाचणी केली जाणार आहे. महाड MIDC स्फोट प्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंतांनी पहाटे अपघातस्थळी भेट दिली. स्फोटाच्या सखोल चौकशीचे आदेश उदय सामंतांनी दिले. साताऱ्याच्या कराड शहरात मुजावर कॉलनीत झालेल्या स्फोटात उपचारादरम्यान दाम्पत्याचा मृत्यू झाला. 8 दिवसांपूर्वी हा स्फोट झाला होता. या स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नव्हतं. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 140 नागरिकांचा मृत्यू झाला. या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्यात. अनेक जण ढिगाऱ्याखाली दबून जखमी झालेत. नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामीडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दिल्लीसह उत्तर भारत भूकंपानं हादरलाय. नेपाळमध्ये झालेल्या 6.4 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के उत्तर भारताला बसलेत. दिल्लीसह बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशला भूकंपाचे हादरे बसलेत. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या हाती आणखी एक सिनेमा आलाय। रिंकूनं इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर करून नव्या सिनेमाचं नाव जाहीर केलंय। आशा असं या तिच्या आगामी सिनेमाचं नाव आहे। यात ती एका विवाहित स्त्रीची भूमिका साकारणार असल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अकलूजच्या अश्व बाजारात देशभरातनं जातिवंत घोडे दाखल झालेत। उत्तर प्रदेश, पंजाब इतर राज्यातनं जवळपास 650हून अधिक घोडे या बाजारात आलेत। काळा पंच, कल्याण, मारवाड, पंजाबी, काठेवाडी अशा घोड्यांच्या 1 लाख रुपयांपासून 3 लाख रुपयांपर्यंतच्या किमती सांगितल्या जात आहेत। पुण्यात 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होते। विजेत्याला महिंद्रा थार, उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि प्रत्येक गटातल्या विजेत्यावर मोटरसायकलसह विविध बक्षिसांची लयलूट होणार आहे। माती आणि गादी गटातली ही स्पर्धा आहे, तर बक्षीस वितरण सोहळा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडेल। भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हॉलीबॉल क्लब स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे। 6 ते 10 डिसेंबर दरम्यान बंगळुरूमध्ये ही स्पर्धा पार होते। आंतरराष्ट्रीय दर्जाचे 6 संघ कोरमंगला इंडोर स्टेडियममध्ये 10 लढती खेळतील, तर अहमदाबाद डिफेंडर्स संघ या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल। नाशिकच्या मालेगावमधील कर बुडवणाऱ्या सल्लागाराला अटक करण्यात आली आहे। सौरभ बुरड असं त्याचं नाव आहे। 10,86,00,000 रुपयांचा कर त्यानं बुडवल्याचा आरोप आहे। बनावट कंपन्यांद्वारे त्याचा गैरकारभार सुरू होता। कल्याण रेल्वे पोलिसांनी 2 सराईत मोबाईल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत। गौतम सिंग आणि समीर खान अशी त्यांची नावं आहेत। रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत ते प्रवाशांच्या खिशातले मोबाईल चोरायचे। पोलिसांनी दोघांकडनं 4 गुन्ह्यांची उकल केली आहे। तसंच 1 लाख रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले। वाशिमच्या रिसोड तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यानं स्थानिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी वाढली आहे। अनेकांना अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे शहरात जावं लागतंय, त्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक खर्च पडतोय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे